ओम काळेश्वरी ओम नमः भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे। तर भक्तांनो, ती खूप लांबून माझ्याकडे आली होती आणि आल्यानंतर ती भरपूर देवदेवऋषी ठिकाणं अशी फिरून आली होती। परंतु आपल्या गादीवरती आल्यानंतर तिला एक वेगळाच अनुभव आला आणि तो वेगळा अनुभव म्हणजे काय, तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार होतो की त्या महिलेला केलेली होती करणी आणि ही करणी कोणी केली असावी आणि कशी केली असावी हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। कधी कधी आपण ज्या लोकांवरती विश्वास ठेवतो ते आपल्या खूप जवळचे असतात, तोंडावरती गोड बोलतात आणि कधी आपला घात करतात हे आपण सांगू शकत नाही। म्हणून मी म्हणत नाही की आपण सर्वांनी अशा गोष्टीवरती विश्वास ठेवावा, परंतु जगामध्ये असे काही लोक आहेत की ते तोंडावरती गोड बोलतात, सगळ्यांशी चांगले राहतात, परंतु पाठीमागे कधी घात करतील ते सांगू शकत नाही। तर ओम काळेश्वरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा की कोणत्या लोकांपासून कशा पद्धतीने सावध राहिलं पाहिजे, आपण वाचलं पाहिजे, कारण तोंडावरती बोलून ते आपले घात कसे करतील ते। आता ही कथा जी आहे ती माझ्याकडे आलेल्या एका महिलेची कथा आहे। ठीक आहे, मी याच्यामध्ये तिचं नाव किंवा गाव या गोष्टी सांगू शकत नाही, कारण का तर माझ्याकडे येणाऱ्या भक्ताची काय म्हणतात ना, प्रायव्हसी मला महत्त्वाची आहे। कारण मी कोणाचंही नाव घेणं किंवा काही करणं हे उचित नाही आहे, किंवा कसं असतं की ज्याची त्याची लाईफ आहे। परंतु हा व्हिडिओ मला बनवण्याचं एकच कारण आहे की आपण या गोष्टीपासून सावध व्हावं। सावध व्हावं पण असं नाही की प्रत्येकाने प्रत्येकावरती अविश्वास दाखवावा असं पण नाही आहे। आणि नक्कीच हा व्हिडिओ म्हणजे मला कुठलीही अंधश्रद्धा पसरवणे हा माझा हेतू नसून समाजामध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी आणि कोणीही जर त्याच्या संदर्भात जर होत असेल किंवा हा व्हिडिओ येत असेल तर आपल्याला मनाला लावून घेऊ नका। हा व्हिडिओ म्हणजे एक मार्गदर्शनवरती व्हिडिओ आहे, तरी असं समजू नका की हा व्हिडिओ माझ्या कारणाने माझ्यासाठी बनवलेला आहे असं कोणीही मनात आणू नका। तर ती माता माऊली माझ्याकडे खूप लांबून म्हणजे जवळजवळ एक 400-500 किलोमीटर अंतरावरनं ती माझ्याकडे आली होती। आता आल्यानंतर नेहमीप्रमाणे आमच्या घरामध्ये पहिला पाहुणचार होतोच प्रत्येक व्यक्तीचा, आणि आल्यानंतर चहा पाणी वगैरे झालं की तिची मुलगी, तिचे जावई आणि तिचे काही फॅमिलीचे मेंबर होते। तर ते फॅमिलीचे मेंबर आल्यानंतर ते घरामध्ये आले, आम्ही बोलवलं, बसले आणि लांबून आल्यामुळे मी मिसेसला सांगितलं की त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता वगैरे चहा पाण्याची सोय कर म्हणून। तर चहा पाण्याची सोय केली, त्यांचा नाश्त्याचीही सोय झाली। असं असताना मग आमच्या काही गप्पा गोष्टी झाल्या। ते पाऊस चालू असताना पावसामध्ये भिजून एवढ्या लांबून आले होते, तर मिसेसने टॉवेल वगैरे त्यांना दिला आणि ते कपडे अंग पुसलं त्यांनी। आता मग तिने काय केलं की त्यांचे जे घरचे बाकीचे जे काही मेंबर्स आले होते, फॅमिली मेंबर आले होते, तर त्यांनी मला म्हटले की गुरुजी आमचं पहिलं अगोदर बघा म्हणून। पण पहिलं त्यांचं अगोदर बघायला सांगितल्यानंतर त्यांच्या आई ज्या होत्या त्या आईंचं बघितलं आणि आईंचं बघितल्यानंतर त्यांनाही थोड्या काही अडचणी होत्या। आता कुलदैवतेच्या अडचणी होत्या। पहा, काही लोकांनी काय होतं की देवऋषांनी एखाद्याच्या मनामध्ये एक प्रतिबिंब उमटवलेलं असतं, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्यावरती करणी केलेली आहे, तुमच्यावरती काही छेडा सोडलेला आहे किंवा अशा काही गोष्टी सांगितल्या जातात। पण मला एक म्हणायचं आहे की तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती ती जर गोष्ट घोकत असेल, सतत सतत येत असेल, तर तुमच्या मनामध्ये त्याच गोष्टी राहतात। म्हणून ह्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा। आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यातून बाहेर येताल त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे त्या आजारातून बाहेर निघालेला असतात। परंतु जर तुम्हाला 10 लोकांनी त्याच गोष्टी सांगितल्या तर तुम्ही तेच घोकत राहणार आहे। परंतु त्या ज्या मावशी होत्या त्या मावशींची वेगळी केस होती। त्यांचं ॲक्च्युली खंडोबाचं म्हणजे खंडेरायाचं त्यांना काय होतं की त्यांना अडचण होती, म्हणजे त्यांच्या घरामध्ये आत्तापर्यंत त्यांना
त्यांना पालीचा खंडोबा होता आणि आतापर्यंत त्यांच्या घरामध्ये सॉरी, कारण त्यांच्या घरामध्ये आतापर्यंत जागरण गोंधळाचा हा कार्यक्रम कधीच झालेला नव्हता. आणि मग त्यांना ते खंडोबाचं निघालं. त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये तुळजाभवानीचा कुलाचार हा कधीच करत नव्हते आणि यामुळे खंडोबाचा येडा त्यांना असल्यामुळे काय झालं की कुलाचार आणि कुलदेवीचा नाही आणि कुलदेवताचा पण नाही. आणि अशा गोष्टीमुळे काय झालं की त्यांच्या घरामध्ये जे आहे ते सगळे विस्कळलेले होते. म्हणजे कोणीच एका जागी असं घर प्रपंचामध्ये नव्हतं. जो तो ज्याच्या त्याच्या कामामध्ये म्हणण्यापेक्षा ज्याच्या त्याच्या आरेरावी. आणि अशी त्या महिलेवरती परिस्थिती आली होती की तिच्या सुनेनी तिला काय म्हणतात ना, घराच्या बाहेर काढलं होतं आणि ती एकटी राहत होती. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्याची जी परिस्थिती होती. परंतु चला त्यांना मार्ग दाखवला. त्यांना सांगितलं आपण कुठल्याही 1 रुपयाची अपेक्षा न करता किंवा न घेता आपण त्यांना तो मार्ग दाखवला. आता मार्ग दाखवला ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांचं झालं आणि काय माहिती मला की जेणेकरून ती जी बाई आली होती, जिने मला कॉन्टॅक्ट करून आली होती, त्या स्त्रीने माझं लक्ष तिच्याकडे सारखं जात होतं. म्हणजे जात होतं त्याचं कारण होतं की तिच्या चेहऱ्यावरती जो भाव होता ना, तो भाव एक वेगळा दिसत होता. जे एक काय म्हणतात ना, एक रागीट भाव आणि क्रोधित असल्यासारखे, खूप राग असल्यासारखे. आणि कॉमन सेन्स मी गादीला बसलो. गादीला बसल्यानंतर मला तिला पुढं बोलवलं. पुढं बोलवल्यानंतर तिला विचारलं की ताई काय होतं तुमच्याबरोबर? तर म्हटली की मला अशी करणी केलेली आहे की तिच्या म्हणजे काहीतरी अशी एक एनर्जी आहे की ती तिच्या शरीरामध्ये एंट्री करते आणि एंट्री केल्यानंतर तिचे शरीर पूर्णपणे जखडून जाते, पूर्णपणे बांधलेलं जातं. आता याच्यामध्ये तिला तुळजापूरच्या आईचं, तुळजाभवानीचं पण तिला वारं येणार होतं. पण आई तुळजाभवानी तिच्याकडे का आली किंवा कशासाठी आली? तर मुळात म्हणजे काय होतं की काही वेळेस मी सांगितले तुम्हाला की ज्यावेळेस एखादी बला किंवा एखादं संकट आपल्यावरती येतं, त्यावेळेस काय होतं की देवदेवता जे आहेत ते आपल्यावरती संचार किंवा आपल्या अंगामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. कारण त्या वाईट शक्तीला काढण्यासाठी किंवा त्या वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी. आणि मग असं असताना त्या महिलेने मला बघायला सांगितलं. बघितल्यानंतर तिला सांगितलं की बाई ठीक आहे, तिला पण ॲक्चुअली करणीची बाधाच निघाली. पण करणीची बाधा निघाल्यानंतर त्या बाईने काय केलं की ठीक आहे म्हणली, योग्य आहे, तुम्ही बोलला ते खरंच आहे, हेच निघालं म्हणून. परंतु मला माझ्या लेकीला, जावयांना आणि इतर जे नातेवाईक तिच्या बरोबर आले होते, की त्यांना सांगायचंय की करणी कोणी केली. आता पहा, सांगताना आपण जो कोणी पुजारी असेल, देवऋषी असेल किंवा इतर कोणी भक्त असेल, देवीचा असेल, तर तो कधीच ज्यानी करणी केली त्याचं नाव कधीच सांगत नाहीये. कारण का माहिती आहे का, की त्याचा कधीच उद्देश नसतो की तुम्ही त्याला जाऊन भांडावं किंवा तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी तेढ निर्माण व्हावं आणि एक घृणा निर्माण व्हावी म्हणून तो कधी सांगत नाही. परंतु तो प्रामाणिकपणे सांगतो की चला याच्यावरती इलाज काय करावा लागेल किंवा मार्गदर्शन काय करावं लागेल, अशा पद्धतीने. आता ज्यावेळेस त्या महिलेची मी करणी पाहायला घेतली, तर त्यावेळेस तिला करणी ही जी आहे, ही करणी म्हणजे मुदतपूर्वक करणी केलेली आहे. म्हणजे मुदतीसाठी केलेली आहे, ठराविक मुदतीसाठी. मला तिने विचारलं की किती दिवसाची मुदत आहे, काय? परंतु काय होतं, बाकीचेही लोक येऊन बसलेले होते. त्यांच्यामुळे त्यांनाही प्रायव्हसी देणं गरजेचं होतं, त्यांनाही सांगणं गरजेचं होतं. तर तिने मला विचारलं की किती दिवसाची मुदत केली. म्हणलं ताई मी सगळ्यांसमोर ह्या गोष्टी फोडून तुम्हाला सांगू शकत नाहीये. मी तुम्हाला कॉल करून त्या गोष्टी सांगतो. कारण हे 4 लोकांमध्ये सांगणं योग्य पण नाहीये अशा गोष्टी. त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं की कॉल करून सांगतो. परंतु त्याच्यात विषय असा झाला की त्या बाईने आपल्या गादीवर असणाऱ्या आई काळूबाईला काय केलं की संकट टाकलं. आता संकट काय टाकलं माहितीये का? मी एवढ्या लांबून आले, मला माहिती नाही, मला काय घेणं देणं नाही. मला जर देवी सत्वाची असेल, जर आई काळूबाई खरी असेल, सत्याची असेल, तर तिने मला काय सांगावं की मला नक्की करणी केली, कोणी सांगावं म्हणून. आता मित्रांनो, वर्षानुवर्ष माझा संचार कधी येत नाही किंवा मला वारं कधी अंगात येत नाही. परंतु हे ज्या वेळेस आईवरती संकट टाकलं की ती ज्यावेळेस क्रोधाने आणि रागाने बोलली की जर काळूबाई सत्याची असेल तर तिने मला सांगावं की मला करणी कोणी केली, एवढ्या लोकांसमोर सांगावं. ती जर सत्याचीच आहे म्हटल्यानंतर तिला लपवण्याचं काय कारण आहे, तिने सांगितलंच पाहिजे. आणि असं करता दादा आई काळूबाई क्रोधित झाली आणि क्रोधित झाल्यानंतर तिने डायरेक्ट
माझ्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या अंगामध्ये वारं आलं आणि वारं आल्यानंतर आई काळूबाई एवढ्या रागीट रूपाने आली आणि डायरेक्ट तिला सांगितलं की तुझ्या नवऱ्यानेच तुला करणी केलेली आहे. काय असे असताना बाकीचे सगळे आश्चर्यचकित झाले की असं कसं होऊ शकतं की जो जोडीदार, जो नवरा अखंड आयुष्य हिच्या बरोबर काढत आलेला आहे, हिला 3 मुलं झाली त्याच्यापासून, आणि तोच नवरा बाईला करणी कशी काय करू शकतो. आईने रागात आल्यानंतर आईने सगळंच काही सांगून दिलं की आईने सांगितलं तुझ्या भाऊजाई बरोबर अफेअर असल्यामुळे, लफडं असल्यामुळे, संबंध असल्यामुळे तुझ्या नवऱ्याने तिलाच घेऊन आणि गावातल्या इतर ज्या बायका आहेत त्या बायकांना घेऊन तुझ्या नावाने करणी केलेली आहे, म्हणजे ही करणी नवऱ्याने केलेली निघाली. मग तिने माझं वारं खाली झालं. वारं खाली झाल्यानंतर मग तिने मला सांगितलं की देवा आता तुम्ही मला सांगा की मी हे भरपूर ठिकाणी पाहिलं होतं आणि तिथून आल्यानंतर मला हीच अपेक्षा होती की आईने मला खरं खरं या माझ्या ज्या नातेवाईकांसमोर आहे तिने ते खरं बोलायला पाहिजे म्हणून. काय खरं बोलायला पाहिजे असं तिने सांगितलं. आता सांगितल्यानंतर बाई म्हणलं हे बघ, मला काय माहिती ना आईने तुला काय सांगितले, मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. परंतु ज्या वेळेस त्या महिलेने सांगितलं की मी पण इतर ठिकाणी 1-2 ठिकाणी पाहिलं, त्यावेळेस मला समजलं की मला माझ्या नवऱ्यानेच करणी केली, पण मला विश्वास बसत नव्हता. म्हणून गुरुवर्य मी तुमचे व्हिडिओ पाहून मी तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला आणि आज जर पाहिलं तर मला तिकडे जे सांगितलं होतं तेच सत्य. फक्त मला नाव सांगत नव्हते, पण माझा डाऊट होता आणि तो डाऊट आज माझा क्लिअर झाला म्हणून. परंतु मला म्हणायचं मित्रांनो की मी ज्यावेळेस बसलो होतो मला दिसत होतं, परंतु मी सांगू काय शकत नव्हतो, कारण ज्या व्यक्तीने करणी केली किंवा त्या बाईची जी मुलगी होती, तिचा जावई होता, तिचे नातेवाईक त्यांच्या म्हणजे समोर होते आणि अशा समोर आई कधीच विचार करत नाही की एखाद्या माणसांमध्ये तेढ निर्माण करावं, एखाद्या माणसामध्ये रागाची भावना निर्माण करावी. आई फक्त हा विचार करते की सगळे लेकरं जे आहे ते सगळे लेकरं आनंदाने गुण्यागोविंदाने राहावे. हा, आता तुम्ही जर देवदेवतांना बांधून किंवा त्यांना जर आडवं घालून जर करणी कवटाळ करत असेल तर नक्कीच या गोष्टी होतात. आणि त्या महिलेची व्यथा होती की ऍक्च्युली तिच्या त्या शरीरामध्ये कोणीतरी प्रवेश करत आहे. आता ती मला म्हटली की 2 करण्या होत्या, त्याच्यातली 1 करणी काढली, थोडासा प्रभाव कमी झाला. ठीक आहे, कमी झाला असेल, परंतु करणी काढताना सुद्धा काही इथिक्स असतात, काही मंत्रप्रयोग असतात किंवा काही प्रयोग असतात. ते प्रयोग केल्यानंतरच तुमची करणी बाधा जी आहे ती शरीरातली निघाली जाते. मग अशा प्रकारे आता त्या बाईला काढायची का नाही काढायची हा प्रश्न तिचा राहिला. मार्ग आपण दाखवला तिला. आणि हे पण मी सांगतोय व्हिडिओ मधून की काही करण्या अशा असतात की त्या मुदतीवरती केल्या जातात आणि मुदतीवर केल्यानंतर त्यांचा एक कालावधी असतो की 6 महिन्यामध्ये. मग मी तिला विचारलं की ताई तुम्हाला काही त्रास होतो का, तुम्हाला असं कोणाला मारूशी वाटतं का किंवा स्वतःला मारून घ्यावंसं वाटतं का. तर ती म्हटली हो दादा, मला प्रत्येक वेळेस असं वाटतं की मी स्वतः आत्महत्या करावा, परंतु मी जे जिवंत आहे ते मी माझ्या लेकरांमुळे जिवंत आहे. पण मला सांगायचं की ती जिवंत आहे तिच्या लेकरांमुळे जिवंत नाही, ती आदिमाया शक्ती जगदंबेमुळे जिवंत आहे. ती आदिमाया शक्ती काळूबाई मुळे जिवंत आहे. ती कारण का आईचा संचार तिच्याकडे येतोय, आई तिच्या अंगामध्ये प्रवेश करते, परंतु ह्या गोष्टींमुळे आई पुढे यायला तयार नाहीये. म्हणजे अशा सगळ्या काही गोष्टी असतात. तर नक्कीच तुम्हाला कळालं असेल की विश्वास ठेवा. मी म्हणत नाहीये की सगळ्यांवरती अंधविश्वास ठेवू नका, विश्वास ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. परंतु खरंच जर आपला पती किंवा आपले इतर नातेवाईक आपल्यावरती जीव लावत असेल तर किमान त्यांना तरी ट्रोल करू नका किंवा त्यांच्या नावाने मनामध्ये असे शंका कुशंका आणू पण नका. जगामध्ये क्वचित असे नालायक लोक असतात की ज्यांना बायको कळत नाही किंवा काही बाया अशा असतात की त्यांना नवरा पण कळत नाही. काही मुली अशा असतात की त्यांना काय म्हणतात ना, लोकांचं घेणं देणं नसतं. काही
मुलं पण असे असतात की त्यांना आई वडिलांचं पण घेणं देणं नसतं, त्यांनाही लाथा घालतात, त्यांनाही मारतात. परंतु जगामध्ये आपण जर आहे तर आपण चांगले कर्म करा आणि अशा गोष्टीपासून सावध राहा. तर मला या व्हिडिओमधून एकच सांगायचं होतं तुम्हाला की कधी कधी नवरा सुद्धा करणी करू शकतो, परंतु लाखातून करोडोतून एकच नवरा नीच आणि नालायक असू शकतो, सगळेच नाही आहेत. त्याच्यामुळे मला हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हालाही काही याच्या अशा काही अनुभव येत असतील असे, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, धावजी पाटील बाबाचे चांग भले. ओम नमो आदेश आदेश.